वीकेंड साजरा करण्यासाठी राज्यभरातून पर्यटक आपल्या कुटुंबासोबत दाट धुक्यासह हिरवाईने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट आणि नाणे घाट येथे येत असतात। मात्र माळशेज घाट धोकादायक झाल्याने शनिवारी आणि रविवारी घाट बंद ठेवण्यात येत आहे। यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी नाणे घाटाकडे वळत आहे। नाणे घाटातील या गर्दीचा आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी नुकताच आढावा घेतला होता। पाहूयात। दरम्यान काही अतिउत्साही मद्यपी पर्यटकांमुळे सध्या नाणे घाट धोकादायक बनल्याने खऱ्या निसर्गप्रेमींच्या आनंदावर विरजण पडत आहे। या मद्यपी पर्यटकांना आवर घालण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरात एक सूचना फलक लावण्यात आला आहे। जुन्नर पोलीस स्टेशनने लावलेल्या या फलकाकडे मद्यपी पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असून नाणे घाटात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे। या प्रकारामुळे नाणे घाटातील निसर्ग संवर्धनासाठी आणि मद्यपींना आळा घालण्यासाठी किमान पावसाचे 4 महिने तरी कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी अशी मागणी पर्यटकांमधून पुढे येत आहे। पाहुयात आपला आवाजचा नाणे घाटातील हा ग्राउंड रिपोर्ट। पुरातत्व विभाग साफसफाई म्हणून काम करतो। या दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या कायमच असतात इथं। शनिवार रविवारी कशी जास्त असते म्हणजे फॅमिली पॉइंट असतं नाणे घाट। आता हा बेवड्यांचा अड्डा बनतोय। बराच त्रास होता तुला या गोष्टीचा। काय ऐकत नसतील। लेबर कोण आहे? मधुकरराव पुरातत्व विभागाकडून। किती वर्ष काम करतो तू इथं? मला 10 वर्ष। 10 वर्ष झाली। शनिवार रविवारी साधारण किती पर्यटन या ठिकाणी येतात? पोलीस नसतात का एवढ्या वेळेला? जरा दारूच्या बाटल्या येतात, पर्यटन येते, मस्ती करतात। बरं